हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट स्वीट प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट स्वीट प्रणूमध्ये आपण अगदी मस्त चमचमीत असा पदार्थ घेऊन आलेलो आहोत। ही ना थोडीशी कोळंबी उरली होती घरी, मग हिला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं। आता हे कोळंबीमध्ये आपण साधारणतः 1 ते 1.25 चमचा इतका मैदा टाकायचा आहे। साधारणतः 12-13 कोळंब्या असतील ह्या। त्यानंतर यामध्ये आपण टाकायचं आहे साधारणतः 1 चमचाभर इतकं कॉर्नफ्लॉवर। आता यामध्ये 1 चमचा सोया सॉस टाकूयात। 1 चमचाभर इतका रेड चिली सॉस आणि 1 चमचाभर इतका ग्रीन चिली सॉस टाकायचा आहे। आता यामध्ये 1 चमचाभर इतकी आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। अगदी किंचितचं मीठ टाकायचं आहे, कारण हे जे सॉसेस आपण टाकलेले आहेत त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं आणि कोळंबीला पण आपण थोडंसं मीठ आणि हळद लावून घेतली होती त्याच्यामुळे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अगदी व्यवस्थित बॅटर कोळंबीला लागलं गेलं पाहिजे। आता साधारणतः 10 मिनिट हे बॅटर असंच आपण ठेवून देऊयात आणि एकीकडे आता तेल गरम करून घेऊयात। तेल अगदी छान असं गरम करायला आपण ठेवलेलं आहे इथे आणि कोळंबी सुद्धा साधारणतः 5 मिनिटांसाठी आपण मॅरिनेट करून घेतले। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा 1 तासभर सुद्धा ह्याला मॅरिनेट करून मस्त असं फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर हे फ्राय करायचं, मग अजून छान बनतं। आता मला थोडीशी गडबड होती त्याच्यामुळे आपण हे साधारणतः 10 मिनिटच मॅरिनेट करून ठेवलेले होते। तेल छान असं गरम झालंय। आता हे कोळंबी आपल्याला फ्राय करून घ्यायचे। एक एक करून तो कोळंबी आपण तेलामध्ये मस्त अशी सोडून घेणार आहोत। गॅसचा फ्लेम थोडा बारीक केलेला आहे इथे। आता मीडियम लो फ्लेम वरतीच आपल्याला कोळंबी मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने। कोळंबी फ्राय व्हायला 10 ते 12 मिनिटं लागतात, कारण की बराच वेळ लागतो कोळंबी फ्राय व्हायला। आतून मस्त अशी शिजली गेली पाहिजे ती कोळंबी, जर कच्ची राहिली तर मग ती खायला मजा नाही येत। आतून अगदी व्यवस्थित कोळंबी शिजली गेली पाहिजे आणि वरती जे आवरण आपण लावलेलं आहे ते सुद्धा करपलं नाही गेलं पाहिजे। त्याच्यामुळे मीडियम लो फ्लेम वरतीच आपल्याला ही छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये कोळंबी आलटत पलटत राहायची आहे, म्हणजे जेणेकरून ती सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित फ्राय होईल। पाहुणे आले की स्टार्टरला वगैरे आपण हे पदार्थ बनवू शकतो। मुलं पण खूप जास्त आवडीने खातील आणि ह्याच्यासोबत जर मस्त अशी पुदिन्याची चटणी वगैरे असेल ना तर अगदी खायला अप्रतिम लागतात असे पदार्थ। कोळंबीचा रस्सा केल्यानंतर थोडीशी कोळंबी उरली होती, म्हटलं तिचं काय करावं, तर मग हे करून बघितलं आणि खरंच खायला हे खूप जास्त छान लागतं। इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी बारीक गॅसवरती आपण कोळंबी फ्राय करून घेतोय। सगळ्या बाजूने ती अगदी व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे। सर्विंग प्लेट मध्ये आपण ही कोळंबी काढून घेऊयात। अगदी मस्त गरमागरम खायला तर खूप छान लागते। सोबत कांदा लिंबू घ्यायचा, खरंच मस्त लागते। शेजवान चटणी सोबत सुद्धा अगदी छान लागते ही वाली कोळंबी खायला। नक्की ही चमचमीत अशी कोळंबीची रेसिपी घरी ट्राय करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।